आजची रेसिपी आहे कपकेक। नमस्कार, मी चैताली। आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी कपकेक। मुलांना आवडतात, त्याबरोबर मोठ्यांनाही पण आवडतात। काल मी मुलांसाठी केक बनवला होता, त्यातले थोडा क्रीम बाकी होते। म्हटलं चला त्याचे कपकेक बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। त्यासाठी मी कढई प्रीहीट करायला ठेवली, मीठ टाकून। 2 कप चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलंय, त्यात थोडं असं पाणी ॲड करून आपण आता त्याचं बॅटर बनवून घेणार आहे आपल्याला कपकेकसाठी। हे बघा, असं थोडं पाणी टाकलंय आणि ते विस्क करत गेली एका साईडने। आता अजून थोडंसं पाणी टाकलंय, जसं लागेल तसं। अशी कन्सिस्टन्सी लागते आपल्याला। थोडंसं घट्ट वाटत होते म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलंय आणि मग आता आपण बघूया कसं झालंय ते। हे अशा प्रकारे झालंय। आता या आपण केक बेक करायला घेऊया। यासाठी मी सिलिकॉनचे बाउल घेतले। हे गरम झाले, गरमही लागत नाही हाताला गरम झाले तरी, आणि ते प्लास्टिक नाही त्यामुळे वितळायची भीती नाही। आणि याला मी ग्रीस करून घेतले तेलाने, म्हणजे ते चिकटणार नाही। आता एक एक करून आपण 4ही बाउलमध्ये थोडं केकचं मिश्रण करून घेऊया। फक्त 4च बनवायचे होते, त्यामुळे मी एवढंच चॉकलेटचं प्रीमिक्स वापरले, मुलांना काहीतरी मधल्या वेळेत खाऊ म्हणून। आता कढईमध्ये मी स्टँड बनवून छोटी डिश ठेवली, त्यावर वरती मी थोडीशी मोठी डिश ठेवली आणि असे कपकेक सेट केले। तर इथे एक एक करून मी ठेवून दिले सगळे कपकेक। आता झाकण ठेवले, तर 20 मिनिटांनंतर बघा असे केक बेक झालेत छान। फोर्कच्या साहाय्याने चेक करूया, ते बघा छान असे बेक झाले, अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजे आपले केक बेक झाले। आता हे नाप मी गरम असतानाच काढून घेते, कारण हे गरम लागत नाही हाताला सिलिकॉनचे मोल्ड, त्यामुळे मी काढून घेते। आता थंड व्हायला ठेवूया। थंड झाल्यानंतर बघा मी तुम्हाला काढून दाखवते त्या मोल्डमधून। याचा खूप फायदा, म्हणजे अजिबातही चिटकत पण नाही आणि इझी पटकन बाहेर पडतो यातून केक। बघा मी तुम्हाला दाखवते, असं झालंय, स्पंजी पण झालाय मस्त। आता चॉकलेट प्रीमिक्स म्हटल्यावर त्यात काही नाही, आपल्याला एवढं काही मिक्स करायला लागत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट केक होतो। जास्त काही मिक्स करायला लागत नाही आणि मेहनतही घ्यावं लागत नाही। तर बघा, कालची क्रीम जी होती शिल्लक, त्यात मी ब्ल्यू कलर ॲड केला आहे आणि पायपिंग बॅग मी अशी ग्लासमध्ये ठेवून घेतली आहे, म्हणजे आपल्याला क्रीम भरायला सोपं जातं। थोडी करून मी अशी चमच्याच्या साहाय्याने क्रीम भरते त्या पायपिंग बॅगमध्ये, कारण मुलांना खाऊ म्हटल्यावर असं काही खायला आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेकोरेट करायला अजिबातही त्यांना खूपच आवडतं आणि अजिबात दम निघत नाही कधी होईल असं खाईल असं। आता हे मुलांनी सांगितलं मला ब्ल्यू कलरची क्रीम पाहिजे, आणि आता मुलगी बोलते नाही ग मम्मा, मला दुसरीच पाहिजे, पिंक पाहिजे। आता माझ्याकडे तर पिंक कलर नव्हता, मग होता ऑरेंज कलर, थोडा मी तोच टाकला आहे क्रीममध्ये आणि दुसरी पायपिंग बॅग घेतली आणि त्यात मी आता हा ऑरेंज कलर थोडासाच टाकला अगदी, त्यामुळे असा कलर दिसतोय। मग आता मी हा ऑरेंज कलर थोडासा टाकून घेतला आहे आणि ती मिक्स करून घेतली क्रीम। आता हा आपण पायपिंग बॅगच्या साहाय्याने, चमच्याच्या साहाय्याने पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया एक एक करून। हे बघा असं। आता सगळी थोडी करून आपल्याला हवी तेवढी क्रीम भरून घेऊया। खूप सारी क्रीम उरली होती, पण आता काय करणार, क्रीम आपल्याला मुलांना तर खूप आवडते क्रीम, म्हटलं चला अशी तरी देऊया आता। हे बघा, आता हे मुलीसाठी बनवले मी 2। आता डेकोरेशनसाठी म्हटलं लगेचच खायचे, मग त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं आपल्याकडे होते शुगर बॉल, तेच मी थोडेसे टाकले आणि मग मुलांना तर असं बघायला आणि ते डेकोरेट करायला, रेसिपी बघायला खूप आवडत होती। किचनमधून तर हलतच नव्हते। हे बघा किती छान झाले कपकेक्स, मुलांनी खूप आवडीने खाल्ले। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।